स्त्रीचा सन्मान म्हणजे स्वराज्याचा सन्मान आणि जो कोणी त्या सन्मानावर हात टाकेल त्याला क्षमा नाही. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी घटना ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की स्वराज्य म्हणजे फक्त किल्ले आणि तलवारी नव्हेत, तर न्याय, शिस्त आणि स्त्रियांचा सन्मान जपणारी व्यवस्था आहे. ही आहे रांजेगावच्या पाटलाचा चौरंग करण्याची कथा. सन 1645 ते 1647चा काळ. छत्रपती शिवाजी महाराज हळूहळू स्वराज्य उभं करत होते. तो काळ अत्याचाराचा होता. सामान्य जनतेवर अन्याय होत होता. गावोगावचे काही वतनदार, पाटील आणि सरदार स्वतःलाच राजा समजू लागले होते. गरीब जनतेला न्याय मिळत नव्हता. विशेषतः महिलांची अवस्था अत्यंत वाईट होती. पण शिवाजी महाराजांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती की स्वराज्यात स्त्रीचा अपमान सहन केला जाणार नाही. पुण्याजवळचं रांजेगाव, त्या गावचा पाटील सत्तेच्या नशेत होता. गावावर त्याची दहशत होती. एके दिवशी त्याने एका निरपराध स्त्रीवर अत्याचार केला. पीडित स्त्री आणि तिचं कुटुंब भयभीत होतं, कारण आरोपी साधासुद्धा माणूस नव्हता. तो गावचा पाटील होता. त्या काळात अशा लोकांविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. ही बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली आणि मग घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. ही घटना ऐकताच शिवाजी महाराज संतापले. त्यांनी तात्काळ पाटलाला दरबारात हजर करण्याचा आदेश दिला. दरबार भरला. सर्वांच्या नजरा महाराजांकडे होत्या. पाटलाला वाटलं, मी मोठा माणूस आहे, मला काही होणार नाही. पण शिवाजी महाराजांसाठी न्याय सर्वात मोठा होता. महाराजांनी त्याच्यावरचे आरोप ऐकले, साक्षी तपासल्या आणि गुन्हा सिद्ध झाला. महाराजांनी संतापाने शब्द उच्चारले, जो स्त्रीचा सन्मान करत नाही त्याला स्वराज्यात जगण्याचा अधिकार नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू झाली. शिवाजी महाराजांच्या राज्यात न्याय जिवंत आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. सामान्य जनतेला वाटू लागलं की हे आपलं राज्य आहे. म्हणूनच लोकांनी शिवाजी महाराजांना फक्त राजा नाही तर रयतेचा राजा मानलं. मित्रांनो, किल्ले जिंकणं मोठं असतं, पण लोकांचा विश्वास जिंकणं त्याहून मोठं असतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवारीसोबत न्यायालाही तितकंच महत्त्व दिलं आणि म्हणूनच आजही महाराष्ट्र त्यांच्या नावाने अभिमानाने उभा राहतो. जय भवानी, जय शिवराय.